अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गजानन. आता आपण राम समर्थांच्या मनाच्या श्लोकाचा चौथा श्लोक घेणार आहोत. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. हा जो श्लोक आहे मनाचा, तर या श्लोकापासनं म्हणजे चौथ्या श्लोकापासनं 10व्या श्लोकापर्यंत श्रीराम समर्थ जे आहेत ते मनाला काय कृती करून आपण सदाचार टिकवून ठेवावा ह्याचा उपदेश करत आहेत. तर ह्याच्यातला हा पहिला भाग आहे चौथ्या श्लोकाचा, त्याच्यात राम समर्थ काय म्हणत आहेत की मना वासना दुष्ट कामा नये रे. वासना म्हणजे काय, तर तीव्र इच्छा. कुठल्याही गोष्टीची तीव्र इच्छा म्हणजे वासना. इट इज नॉट नेसेसरी की ती कुठल्या तरी विशिष्ट गोष्टी करता किंवा शरीर भोगाकरताशीच संबंधित असेल, हे गरजेचं नाही आहे. कुठल्याही प्रकारची तीव्र इच्छा होणं, मग ते चहा कॉफी पिणं असू दे, एखादी तुमची वाईट सवय असू दे, ते सगळं हे वासनाच आहे. तर तीव्र इच्छा कुठली पण जी असते ती तुम्हाला काय करते, तर चैन पडू देत नाही. ती पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही. एखाद्याला चहाची तल्लप लागते, म्हणजे काय होतं, तेवढा तीव्र इच्छा पैदा होते चहा प्यायची आणि त्याला चहा नाही मिळत तर त्याचं डोकं दुखायला लागतं, त्याला चैन पडत नाही, तो चहाच्या शोधात निघतो. किंवा अगदी आपण म्हणूया की एखादी तीव्र इच्छा, एखादी गोष्ट विकत घेण्याची, मग ती ड्रेसची असू दे, संबंधित खाण्याच्या पदार्थ असू दे, काही असू दे, तर ही जी तीव्र इच्छा आहे ती तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही, तुमची कर्म नीट करू देत नाहीत, तुमच्याकडनं अनुचित कर्म घडतात. म्हणजे काय, आता बाकी सगळी कामं सोडून तुम्हाला चहाची तल्लप लागली तर तुम्ही चहाच्याच शोधात निघतात, चहा पिस्तवर तर तुम्हाला दुसरं काही सुचत नाही. हे झालं चहाबाज माणसाची गोष्ट. आता एखाद्याचं ते दुसऱ्या कशाशी पण संबंधित असू शकतं. सगळ्यात काय गोष्ट माहिती आहे, आता दुसरा जो वाक्य इथे वापरलं आहे त्यांनी काय वापरलं आहे की मना सर्वथा पापबुद्धी नको रे. आता काय होतं माहिती आहे का, ही झाली वासनेची गोष्ट. आता पापबुद्धी म्हणजे काय, आता नॉट नेसेसरी की त्याच्यासाठी तुम्ही खूप मोठंच पाप केलं पाहिजे किंवा मोठीच चुकीची गोष्ट झाली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतनं पापं घडतात. म्हणजे कसं की अध्यात्मात तुमचा जो भाव आहे तो सगळ्यात अहम भाव ठेवतो, म्हणजे सगळ्यात महत्त्वपूर्ण भाग आहे तो कुठल्याही गोष्टीचा. तर आता एखादा माणूस आहे, तर तो काहीतरी एखादी गोष्ट करायला घेतो आहे, तर त्याची बुद्धी त्याला एक सांगत असते आणि मन एक वेगळं सांगत असतं. जसं आता तुम्ही विचार करा की एखाद्या माणसाने तुमचा इन्सल्ट केला, ओके, तर तो इन्सल्ट केल्यावर तुम्हाला तुमचा इगो हर्ट होतो आणि त्यामुळे तुम्हाला येतो राग. जर का एखाद्या माणसाचा राग किंवा इगो पूर्णपणे संपला असेल तर त्याला रागच येणार नाही. आणि खूप वेळा असं होतं की इगो संपलेला असतो पण राग संपलेला नसतो. कारण राग आणि अहंकार ह्या दोन अशा गोष्टी आहेत ज्या गुरुप्राप्तीशिवाय, गुरुकृपेशिवाय, परमेश्वरी इच्छेशिवाय तुमच्या हातनं पूर्णपणे सुटू शकत नाहीत. त्यामुळे कसं आहे की आपल्याला काय होतं की आपण बेचैन होतो. आपल्याला वाटतं आतमधनं की आपण ह्याला बॅक आन्सर करायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की आपण आपलं जस्टिफिकेशन देतो. आपल्याला वाटतं की आपण आपली बाजू मांडतोय. पण प्रत्येक माणसाचा करता तेवढी ती डोक्याची त्याचा भागच नसतो त्याच्याकडे की तो ते गोष्ट समजू शकेल. तर पहिली आपल्याला हा विचार करायची गरज आहे की त्या जो दुसरा माणूस आपल्या समोर आहे, तो जर का कुठल्या प्रकारचा मानसिक रोगी आहे, म्हणजे एखादा माणूस, आता जरुरी नाही आहे की मानसिक रुग्ण म्हणजे हे तुम्हाला काहीतरी त्याला मानसोपचाराने सांगितलं पाहिजे, सायकोलॉजिस्टनी सांगितलं पाहिजे तुम्हाला की बाबा हा वेडा आहे किंवा ह्याच्यात ही टँजंट हे आहे, स्ट्रिक आहे, तरच तो वेडा आहे का, नाही. अटॅक वेड्याचा, अँगरचा पण असू शकतो. खूप वेळा असं होतं की आपण बरोबर असतो पण दुसरा माणूस चुकत असतो तरीसुद्धा आपल्याला राग येतो, कारण काय, तो चुकीचं बोलत असतो. पण अशा वेळेला मग काय विचार करायला पाहिजे की तो माणसाला ती अक्कल नाही आहे. प्रत्येक माणसाची प्रगती याच जन्मात लिहिलेली नाही आहे. मग तेव्हा त्या माणसाला सोडून देणं हे इष्ट आहे. पण होतं काय, आपल्याला ना, आपण त्या माणसावर प्रेम करतो.
त्यामुळे आपण त्याला सुधारायचा प्रयत्न करतो, त्याला आपण दाखवायचा प्रयत्न करतो, खूप प्रयत्न करतो, अंतर्बाह्य प्रयत्न करतो, जो त्याला तर दिसत नाहीच, त्याच्या नजरेत तर आपण मूर्खच राहतो. पण दुसऱ्याच्या नजरेमध्ये पण दिसताना काय दिसतं, आपण फक्त भांडताना दिसतो किंवा एक्सप्लेनेशन देताना दिसतो. आणि एवढं करून त्या व्यक्तीला काही फरक पडतो का? तर नाही. मग ते म्हणतात की पापबुद्धी नको रे. मग ही जी बुद्धी होते आपल्याला की नाही, आपण चूप नाही बसू शकत आणि आपण उत्तर देतो, तशी बुद्धीच होता कामा नाही. आणि ते करण्याकरता काय गरजेचं आहे, तर चॅन्टिंग, नामस्मरण, देवाचे विचार. देवाचे नामस्मरण करता करता एक वेळ अशी येते जेव्हा त्या नामस्मरणाच्या कृपेने, त्या सद्गुरूंच्या कृपेने, त्या देवतेच्या कृपेने तुम्हाला चूप बसणं पॉसिबल व्हायला लागतं. सो पापबुद्धी नको रे. दुसरी गोष्ट काय आहे, तर एखादा माणूस आहे, आता तो व्यापारी आहे, ओके. तर त्यांनी एखादी गोष्ट आणली आणि ती विकताना त्यांनी जी किंमत आहे त्याच्याहून थोड्यावरती विकणं हे व्यापार आहे. पण त्याच्यापेक्षा अवाच्या सवा बाहेर विकणं हे पापबुद्धी झाली, कारण पैशाची हाव झाली. किंवा एखादा माणूस आहे, त्याला दारू किंवा सिगरेट किंवा अशी दुकानं, पान ह्याची दुकानं उघडून, पान पण वाईट नाही, पण नशा म्हणून केलेलं पान वाईट, तंबाखूचं पान वाईट. तर तुम्ही अशा प्रकारचं जर का काही गोष्ट तुमच्या धंद्यामध्ये करायला लागल्या किंवा अशा मार्गाने कोणाचे तरी कतलखाना उघडला तुम्ही आणि त्या कतलखान्यातनं तुम्ही कमवायला लागला, तर जरी ते तुमच्या मानवाच्या बुद्धीप्रमाणे ते बरोबर असलं की तुम्ही काहीतरी अर्थार्जन करतायत, कष्टाने करतायत, कबूल आहे, पण त्यांनी दुसऱ्याला, समाजाला हानी होत आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या हे पापच झालं. त्यामुळे कुठलाही पैसा जो अशा टाईपच्या धंद्यात नेतो, मग त्यांच्या घरी तुम्ही जाऊन बघा, कधीही शांती नांदत नाही, कधीही सुख नांदत नाही, कधीही त्यांच्याकडे आनंद जो आहे तो खूप वेळ टिकत नाही. तर या सगळ्याचं कारण काय आहे, की जो पैसा तुमच्याकडे येतो, तो पैशातनं तुम्ही अन्न घेता, त्या पैशातनं तुम्ही अन्न विकत घेता, त्या पैशाच्या आणलेल्या अन्नातनं तुम्ही अन्न बनवता, शिजवता आणि ते अन्न तुम्ही ग्रहण करतात. तर नॅचरली त्याच्याबरोबर आलेले जे दोष आहेत ते तुमच्या शरीरामध्ये भिनतात आणि हळूहळू तुम्हाला पण त्या सवयी लागतात, ज्या खऱ्या तुम्हाला लागायला नको. पुढे राम समर्थ म्हणतात की मना धर्मता नीती सोडू नको रे. अशा वेळेला काय होतं, माणसाचं जे मन असतं ना, ते उद्विग्न होऊन जातं आणि त्याला वाटतं की आता जाऊ दे, सगळं सोडून देऊया. आणि हे सगळं आता जो माणूस देवाचा करतो त्याला तर त्रासच आहे, मग सगळं सोडून द्या असं वाटायला लागतं. पण हा त्रास जो होतोय ना, ते आपली स्वच्छता चालू आहे, आपली स्वच्छता चालू आहे, आपली प्रगती चालू आहे म्हणून होणारा त्रास आहे. ज्या माणसाला PhD करायचं असेल तर PhD करताना किती त्रास होतो, किती अभ्यास करायला लागतो, किती दुसऱ्यांना तोंडी जायला लागतं, हे सगळं त्यांना विचारलं तर कळेल. काय आहे, इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साईड. तुम्ही जेवर तर त्याच्यात पडत नाही ना, तवर तर तुम्हाला कळणारच नाही की तो त्रास खरा काय आहे. तर महाराज इथे काय म्हणतायत की धर्मता नीती सोडू नको. म्हणजे इथे धर्माचा अर्थ जो आहे तो हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असा नव्हे, तर तो काय आहे, तर व्यक्ती जो दैनंदिन व्यवहार करतो, स्वतःचा जो धर्म पाळतो. म्हणजे आता एखादी ब्युटिशियन आहे तर तिचा एक वेगळा धर्म आहे, एखादा डॉक्टर आहे तर त्याचा वेगळा धर्म आहे, एखादा वकील आहे तर त्याचा वेगळा धर्म आहे. आता समजा एखादा वकील आहे, त्याचं उत्तर देणं फार सोपं आहे म्हणून मी तुम्हाला वकील आणि डॉक्टर दोघांचंही उदाहरण देते. की जर का तुम्ही आता वकील आहात, ओके, आता तुम्ही काय बघितलं, जवळ तर तुम्ही ते वकिली नीट करतायत, करतायत, धर्म पक्षात करतायत, तवर तर तुमचं काही चुकलं नाही. पण अगदी तुम्हाला त्याचं डिफेन्सचं बाजू करायला लागली, तुम्ही सरकारी न्यायाधीश आहात म्हणून, तर तरीपर्यंत पण ठीक आहे की बाबा मजबुरीमध्ये करायला लागलं. पण तो पण करताना तुमच्या प्रामाणिकपणे करा. पण तुम्ही जर का पैशाच्या हेराफेरी करता, पैसे कमवण्याकरता खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं केलं, तर ती शेवटी पापच. आणि असे जे कमवलेले पैसे असतात ते कायमस्वरूपी तुमचे डुबणारच डुबणार. कुठल्याही माणसाला तुम्ही पकडून विचारू शकतात, अशा प्रकारचे पैसे एक तर पूर्णपणे डुबतात, चोरी होतात, नाहीतर मग ते हॉस्पिटलमध्ये खर्च होतात. तर एक हा शब्द आहे. दुसरं काय आहे की हिशोब तपासून पाहायचा आपला. कुठला पण आपण हिशोब करतोय का बाबा, आपण जे काय केलं आज
त्याचा आपण हिशोब काढला पाहिजे, की आज मी जे काही केलं त्याच्यामध्ये धर्म कितपत आहे आणि अधर्म कितपत आहे. मी कधी कुठल्या माझ्या मनाला खोटं तर समजवलेलं नाही आहे, की हा धर्म आहे आणि मी तो करायला गेले. जसं आता एखादी ब्युटिशियन आहे. तिला वाटलं, की एखाद्या व्यक्तीकडनं ती जास्त पैसा घेऊ शकते म्हणून तिने त्याच्याकडनं जास्त घेतला, दुसऱ्याकडनं कमी घेतला, तर हा अन्याय झाला. तिचा जो रेट असेल तोच तिने घेतला पाहिजे. जर का आज तिला पैशाची गरज जास्त आहे म्हणून तिने थोडं जास्त चार्ज केलं, तर तो पैसा पैसाच आहे आणि ती पापबुद्धीच आहे. तर सदाचार जो आहे तो टिकवून ठेवायला लागतो. तो टिकवला नाही तर राहत नाही. म्हणून ते शेवटी काय म्हणतात, की मना अंतरी सार विचार राहो. हे सगळं तिन्ही गोष्टी घडण्याकरता, की वासना, दुष्ट कामना ही आपल्याला होता कामा नाही, पापबुद्धी होता कामा नाही, धर्मनीती आपण सोडायची नाही. ह्या सगळ्या गोष्टी होण्याकरता काय गरजेचं आहे, तर अंतरी सार विचार राहो. अंतरी सार विचार राहो म्हणजे काय, तर सदाचाराच्या सात्विक सारासार विचाराने आत्मसात आपण केलेला जो विवेकाने घेतलेला निर्णय आहे तोच आपण मानावा. खूप वेळा आपलं मन आपल्याला सांगत असतं, की आत्ता आपण करतोय ना ते नको बोलायला, पण तरी आपल्याला नाही आहे तोल राहत आणि आपण बोलून टाकतो. त्यांनीच तू तू मी तुझं माझं खूप वाढत राहतं आणि शेवटी घडतं पाप. मग ही प्रत्येकाच्या बाबतीतची गोष्ट आहे. तर तर देव काय म्हणतो, की बाबा सार विचार. आता आपल्याला माहिती आहे, की मनाचे 4 भाग आहेत, चित्ताचे 4 भाग आहेत. मन, बुद्धी, विवेक आणि चित्त. त्याच्यातला जो इथे महाराज सांगतायत, की विवेकाने विचार करावा. तर विवेकाने विचार का? तर बुद्धीचं कर्मच आहे, की तुम्हाला तुमची जर का गतजन्मीचं काही पाप असेल, तर त्याप्रमाणे तुम्हाला वळवावं. पण विवेक काय करतो? तर विवेक तुम्हाला सांगतो काय बरोबर आहे, काय चूक आहे. असं तुमच्या प्रत्येकाबरोबर झालं असेल, की तुम्हाला खूप वेळा काहीतरी तुमच्या मनाने सांगितलं असेल, की नको आत्ता बोलू नको, राहू दे, चुप बेस, पण आपल्याला बसता आलं नाही. असं खूप वेळा होतं, आपलं मन आपल्याला सांगतं हे काम करू नको, पण आपण ते करून टाकतो. म्हणजे काहीतरी असं होतं. तर त्यावेळेला ना आपण आपल्या सद्विचारावर, विवेकाने घेतलेल्या विचारावर आपला विश्वास ठेवून आपल्याला तसं वागता यावं, ह्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. तर हे होतं समर्थांचा 4था श्लोक. आता आपण पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी 5व्या श्लोकाबरोबर. जय गजानन.